हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला वास्तुसंख्या या प्रकरणात करणी म्हणजे काय, करणीची तुलना, सजातीय करणी म्हणजे काय, सजातीय करणीवरील क्रिया आणि करणीचे परिमेकर इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित सराव संच 2.3 सोडवला होता. ओके, आता आपण पुढचे दोन मुद्दे बघणार आहोत. वर्गकरणीचे द्विपद रूप आणि छेदाचे परिमेकरण. हा मुद्दा आपण मागे पण बघितला, तेव्हा आपण करणीचे परिमेकरण बघितलं, त्यामध्ये छेदाचेच परिमेकरण केले होते. पण आता जी करणी आहे ती द्विपद स्वरूपात आहे आणि या स्वरूपातील करणीचे आपल्याला काय करायचे आहे, परिमेय करणे. ओके, जरा आठवूया. जरा आठवूया म्हणजे खाली जे मुद्दे दिले आहेत ते आपण 8वी पर्यंत त्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे आणि आता पुढच्या सराव संचासाठी त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे, म्हणून त्या मुद्द्यांची आपण जरा उजळणी करूया. बघा, आपल्याला हे माहित आहे की जर a हा शून्यापेक्षा मोठा असेल आणि b हा शून्यापेक्षा मोठा असेल तर वर्गमुळात ab बरोबर वर्गमुळात a गुणिले वर्गमुळात b, पहिला नियम. दुसरा, हे नित्य समीकरण सुद्धा आपल्या 8वीला झालेलं आहे. बघा, एका कंसात दोन पदांची बेरीज दिली आहे, दुसऱ्या कंसात त्याच दोन पदांची काय दिली आहे, वजाबाकी. मग यांचा गुणाकार किती येतो, a चा वर्ग वजा b चा वर्ग. त्यानंतर वर्गमुळात a चा वर्ग बरोबर a, त्यानंतर वर्गमुळात a वर्ग बरोबर, हा गुणाकार आहे, हा गुणाकार सुद्धा आपण 8वी पर्यंत बघितले. पण 8वी पर्यंत जो तुम्ही गुणाकार बघत होता तो बैजिक राशींचा होता. बैजिक राशीला परिमेय संख्येने गुणणे किंवा दोन बैजिक राशी, द्विपद स्वरूपातली बैजिक राशी एका द्विपद बैजिक राशीने दुसऱ्या द्विपद बैजिक राशीला गुणणे, या स्वरूपातले गुणाकार तुम्ही केलेले आहेत. पण आता हे इथे बैजिक राशीच्या ऐवजी इथे काय दिलंय तुम्हाला, करणी, करणींचा गुणाकार आहे हा. ओके, बघा आता त्या कंसामध्ये तुम्हाला दोन करणी दिली आहे, त्यांची बेरीज आहे, त्याला तुम्हाला वर्गमुळात दोन्ही गुणायचं आहे. आणि पद्धत तीच जे तुम्ही शिकलात की कंसाच्या बाहेरच्या या संख्येने आतल्या दोन्ही संख्येला गुणायचं. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 8 इथे केले, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 18. कोटी समान असल्यामुळे यांचा गुणाकार आपण करू शकतो. 8 गुणिले 16, 18 गुणिले 36, 16 चे वर्गमूळ 4, 36 चे वर्गमूळ 6, दोघांची बेरीज 10. ओके, इथे बघा, इथे दोन पद दिले का कंसात, दोन करणीची वजाबाकी, इथे सुद्धा दोन करणीची काय दिली, वजाबाकी. या दोन कंसांचा काय करायचं, एकमेकांशी गुणाकार. त्या पहिल्या कंसातल्या या पहिल्या करणीने वर्गमुळात 3 या दोघांना गुणायचं, त्यानंतर वर्गमुळात 2 या दोघांना गुणायचं. हे बघा, वर्गमुळात 3 नी पहिले या दुसऱ्या कंसाला गुणलंय आणि त्याच्यानंतर वर्गमुळात 2 नी गुणलंय. ओके, आणि हा गुणाकार केला आणि गुणाकार केल्यानंतर हे उत्तर आपल्याला मिळालं इथे 12 वजा 5 वर्गमुळात 6. ज्या प्रकारे तुम्ही बैजिक राशींचा द्विपद बैजिक राशींचा गुणाकार करतात त्याचप्रमाणे हा करायचा आहे. ओके, आता आपण जाणून घेऊया वर्ग करणीचे द्विपद रूप. ओके, करणी म्हणजे काय ते आपण मागच्या वेळेस बघितलं. वर्ग करणी म्हणजे ज्या करणीची कोटी 2 असते त्याला म्हणतात वर्ग करणी, आणि द्विपद म्हणजे दोन पद असेल त्याला म्हणतात द्विपद वर्ग करणी. आता ही काही उदाहरणं दिली बघा. दोन पद हे बेरीज आणि वजाबाकीने जोडलेले असते. आता इथे बेरजेने जोडले, दोन पद आहे, करणी कोटी आहे. इथे सुद्धा दोन पद आहे, करणीची कोटी 2 आहे, बेरजेने जोडले. इथे सुद्धा बघा दोन पद आहे, कोटी 2 आहे, दोन पद आहे, कोटी 2 आहे, म्हणून वर्गकरणीचे द्विपद रूप असे याला म्हणतात. आता खाली काही गुणाकार दिलेला आहे इथे तुम्हाला. या गुणाकारासाठी या नित्य समीकरणाचा उपयोग केलाय, जे आपण 8वीला शिकलो आणि आता सुद्धा त्याची आपण उजळणी केली. याआधी a अधिक b आणि a वजा b या दोन कंसाचा गुणाकार काय येतो, a चा वर्ग वजा b चा वर्ग. बघा, आता या स्वरूपात हा गुणाकार घेतलाय. इथे द्विपद वर्गकरणी आहे, वर्गमुळात a अधिक वर्गमुळात b या दोन करणीची इथे एकदा बेरीज आहे, एकदा वजाबाकी. आणि मग या स्वरूपात जर असेल तर काय करतो आपण, बघा, पहिल्या पदाचा वर्ग आणि दुसऱ्या पदाचा वर्ग, आणि म्हणून वर्गमुळात a चा वर्ग वजा वर्गमुळात b चा वर्ग. वर्गमुळात a चा वर्ग किती येतो, a, वर्गमुळात b चा वर्ग b. त्याच पद्धतीने इथे बघा संख्या घेऊन केलेलं आहे. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 यांची एकदा बेरीज, त्यांची एकदा वजाबाकी. या दोन कंसांचा गुणाकार म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग. वर्गमुळात 5 चा वर्ग किती, 5, आणि वर्गमुळात 3 चा वर्ग 3, आणि त्यांची 5 वजा 3
वजाबाकी किती येते 2. आलं लक्षात? अशीच खालची 2 उदाहरणं आहेत ज्यांचा गुणाकार दिलाय, त्यावर तुम्ही विचार करा जरा. ओके, खाली बघा आता वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 या द्विपद करणीच्या जोडीचा गुणाकार परिमेय संख्या आहे. अशा जोड्यांना काय म्हणतात मग? अनुबद्ध जोड्या. जे या 2 जोड्यांचा गुणाकार जर परिमेय संख्या असेल तर अशा द्विपद करणीच्या जोड्यांना अनुबद्ध जोड्या म्हणतात. आलं लक्षात? आणि द्विपद करणी व तिची अनुबद्ध जोडी या दोन्ही संख्या परस्परांच्या काय असतात? परिमेयकरण गुणक. म्हणजे द्विपद वर्गकरणी आणि तिची अनुबद्ध करणी यांना काय म्हणतात? परिमेयकरण गुणक. आता वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 ही जर द्विपद करणी ती तुम्हाला दिलेली आहे, हिची अनुबद्ध करणी काय येईल? त्याच संख्या लिहायच्या, फक्त चिन्हात बदल करायचा. अधिकच्या ऐवजी काय लिहायचं? वजा. म्हणजे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 ही तिची काय झाली? अनुबद्ध करणी. किंवा उलट केलं तरी चालेल, वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 या दोन्ही काय आहे? या दिलेल्या द्विपद करणीची अनुबद्ध करणी. तसं दुसरं उदाहरण दिले बघा, 7 अधिक वर्गमुळात 3 याची अनुबद्ध करणी काय? फक्त चिन्हात बदल केलाय, अधिकच्या ऐवजी काय घेतले आपण? वजा. 7 वजा वर्गमुळात 3. ओके, आता एक लक्षात ठेवायचं इथे, द्विपद करणीच्या अनुबद्ध जोडीतील पदांचा गुणाकार नेहमी परिमेय संख्या येतो. ओके, आता जाणून घेऊया आपण छेदाचे परिमेयकरण म्हणजे काय. आपण आधीच्या सराव संचात सुद्धा छेदाचे परिमेयकरण केले, तेव्हा तुम्हाला जी करणी होती ती एकपदी होती. आता इथे द्विपदी आहे, द्विपद वर्गकरणी आहे आणि या स्वरूपातल्या करणीचे आपल्याला आता काय करायचंय? परिमेयकरण करायचंय. आता बघा 2 उदाहरण इथे सोडवलेले दिले, त्यावर आपण चर्चा करूया. 1 छेद वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 ही कोणत्या स्वरूपातली आहे? द्विपद वर्गकरणी. आणि ही छेदस्थानी आहे, या छेदाचे आपल्याला काय करायचे? परिमेयकरण. मग जेव्हा छेदाच्या अशा स्वरूपातल्या करणीचे आपल्याला परिमेयकरण करायचं असतं तेव्हा तिला तिच्या अनुबद्ध जोडीने गुणायचं. आता ही दिलेली करणी तुमची द्विपद करणी, तिची अनुबद्ध जोडी काय येणार? त्याच संख्या, फक्त चिन्ह बदलायचं, वजाच्या ऐवजी काय घ्यायचं इथं? अधिक. ओके, बघा आता या दिलेल्या करणीला त्याच्या अनुबद्ध करणीने अंशाला आणि छेदाला गुणले. ओके, वरची करणी काहीच बदल केला नाही आपण, तसाच ठेवला. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 आणि खाली नित्य समीकरणाचा उपयोग केला. पहिल्या पदाचा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग, 5 वजा 3 किती आलं? 2. म्हणजे इथे जी अनुबद्ध करणी होती, ही अनुबद्ध वर्गकरणी, तिला तिच्या इथे जी द्विपद वर्गकरणी होती तिला तिच्या अनुबद्ध जोडीने आपण गुणल्यानंतर आपल्याला काय मिळालं? इथे परिमेय संख्या. याला म्हणतात छेदाचे परिमेयकरण. तसंच इथे केलेलं आहे बघा, ही दिलेली वर्गकरणी तुमची वर्ग द्विपद करणी आणि ही तिची अनुबद्ध जोडी, फक्त चिन्हात बदल केलेला आहे बघा. 3 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 5 आहे, अधिकच्या ऐवजी इथे काय केलंय? वजा. आणि या अनुबद्ध जोडीने अंशाला आणि छेदाला गुणले आणि मग गुणाकार केल्यानंतर बघा इथे सोडवल्यानंतर छेदस्थानी तुम्हाला इथे 13 मिळाले, म्हणजे ही परिमेय संख्या मिळाली आहे. आणि इथे तुमची करणी होती बघा छेदस्थानी, आणि तिचं परिमेयकरण केल्यानंतर इथे आपल्याला काय मिळालंय? 13 ही संख्या. लक्षात? आता आपण सराव संचाला सुरुवात करूया. आता आपण सराव संच 2.4 ला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, गुणाकार करा. बघा आता इथे एक पदीने आपल्याला द्विपदीला गुणायचंय. ही द्विपदी वर्गकरणी आहे आणि या एकपदी करणीने आपल्याला याला गुणायचंय. वर्गमुळात 3 कंसात वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3. ओके, या वर्गमुळात 3 ने या दोन्ही करणीला गुणायचे आपल्याला. वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3. ओके, 7 त्रिक 21 गुणाकार करू शकतो कारण कोटी समान आहे आणि इथे 3 त्रिक 9. ओके, आता 21 ला पुढे आपण वर्गमुळात 21 ला पुढे सोपे रूप नाही देऊ शकत, म्हणून तसंच लिहिले आपण. वजा 9 चे वर्गमूळ किती येतात? 3. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, कंसात दिले तुम्हाला वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 7 गुणिला वर्गमुळात 2.
आता हे पहिल्यासारखंच उदाहरण आहे. इथे फक्त एकपदी डाव्या बाजूला होती, इथे उजव्या बाजूला आहे. त्या एकपदीने आपल्याला द्विपदीला गुणायचंय. वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 7 गुणिला वर्गमुळात 2. ओके, इथे पुन्हा कोटी समान आहे म्हणून आपण गुणाकार करणार. 5 गुणिले 10, 7 गुणिले 14. आता पुढे आपल्याला इथे सोपे रूप देता येत नाही आणि म्हणून आपलं हे उत्तर झालं. ओके, पुढे तिसरं गणित बघा. आता इथे द्विपदी आहे, इथे पण द्विपदी आहे. द्विपदीचं द्विपद वर्गकरणी आहे आणि इथे पण द्विपद वर्गकरणी आहे. दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. बरोबर आहे. आपण काय करणार, हे पहिल्या या करणीने या पूर्ण कंसाला गुणणार. 3 वर्गमुळात 2 कंसात 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2. ओके, मग वजा वर्गमुळात 3 ने पुन्हा या कंसाला गुणणार. या द्विपद करणीला. आता हा जो गुणाकार आहे या दोघांसारखाच आहे, जे आपण दोन उदाहरण सोडवले की या पद्धतीने. आता इथे फक्त परिमेय संख्यांचा गुणाकार करायचा आणि अपरिमेय संख्याचा, म्हणजे 3 गुणिला 4, 4 त्रिक 12 आणि वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 3, 3 दुने 6, 3 एके 3 आणि वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 वजा कंसाच्या बाहेर चिन्ह आहे वजा म्हणून आतले चिन्ह बदलणार. 4 एके 4 वर्गमुळात 3 गुणिला वर्गमुळात 3 वर्गमुळात 9 वजा वजा अधिक 3 दुने 6. ओके, मग आता पुढे जेवढं आपल्याला सोपं रूप देता येईल तेवढं आपण देऊया. वजा 3, 4 चे वर्गमूळ किती येते 2, 4 9 चे वर्गमूळ 3 अधिक वर्गमुळात 6. 6 चं वर्गमूळ नाही काढलेलं आपल्याला. आता हे बघा, हे जे 2 आहे ते सजातीय पद आहे म्हणून ते आपण एकत्र लिहूया. 12 वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 आणि या परिमेय संख्या 3 दुने 6, 4 त्रिक 12. ते परिमेय संख्येची बेरीज वजाबाकी करायची इथे सजातीय पदांची. 12 आणि इथे काय आहे 1, 12 ने 1 13 वर्गमुळात 6 वजा 6 आणि वजा 12 किती येणार वजा 18. अजून पुढे आपण सोपे रूप देऊ शकत नाही म्हणून आपले हे उत्तर. ओके, समजलं. आता प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2, खालील संख्यांच्या छेदाची परिमेयकरण करा. आता इथे छेदाचे आपल्याला परिमेयकरण करायचे आहे. छेदस्थानी आपल्याला द्विपद वर्गकरणी दिलेली आहे आणि आपण आधी सोडवलेल्या उदाहरणावर चर्चा केली आपण की या स्वरूपात जर वर्गकरणी दिली असेल तेव्हा काय करायचं, आपल्याला त्याच्या अनुबद्ध करणीने गुणायचे. आता वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 2 याची अनुबद्ध करणी काय, सेम संख्या घ्यायची, फक्त चिन्ह बदलायचं. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2. या अनुबद्ध जोडीने आपण छेदस्थानला गुणलं म्हणून अंशस्थानला सुद्धा गुणणार. ठीक आहे, बरोबर. एकने या दोन्ही करणीला गुणल्यावर 30 संख्या राहणार. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आणि छेदस्थानी आपण काय करणार आहे, नित्य समीकरणाचा उपयोग करणार आहे. बघा, a वजा b a अधिक b बरोबर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. आता बघा, या सूत्रानुसार इथे दोन पद सेम आहे, त्यांची एकदा बेरीज आहे एकदा वजाबाकी आहे आणि म्हणून पहिल्या पदाचा वर्ग वर्गमुळात 7 चा वर्ग वजा वर्गमुळात 2 चा वर्ग. ओके, वरची राशी तशीच ठेवली आपण. वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2 आणि छेदस्थानी बघा वर्गमुळात 7 चा वर्ग 7 वजा वर्गमुळात 2 चा वर्ग 2 बरोबर वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 2, 7 मधून 2 गेले 5. म्हणजे इथे ही द्विपद वर्गकरणी होते, तिला तिच्या अनुबद्ध करणीने जोडल्यानंतर आपल्याला इथे परिमेय संख्या मिळाली 5. लक्षात. अजून एक उदाहरण बघूया आपण. 3 छेद 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 2. आता या दिलेल्या द्विपद वर्गकरणीला तिच्या अनुबद्ध करणीने आपल्याला गुणायचे आहे. तर अनुबद्ध करणी काय येणार आहे, हीच संख्या 2 वर्गमुळात 5 आणि 3 वर्गमुळात 2. फक्त वजाच्या ऐवजी काय लिहिणार आपण अधिक. 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2. छेदस्थानी गुणलं म्हणून अंशस्थानी त्याच जोडीने गुणणार. ओके, आता बघा 3 या
अनुबद्ध जोडीला गुणायचे. गुणाकार करण्याची आवश्यकता नाही, फक्त आपण गुणीला लिहूया, कारण आपल्याला सोपे रूप देऊन पुन्हा 3 सामायिक काढावं लागणार. त्याच्याशी तसंच ठेवायचा गुणाकार. आणि आपल्याला फक्त छेदाचे परिमेयकरण करायचे, म्हणून छेदस्थानाचा विचार इथे आपण करूया. पुन्हा इथे बघा, या सूत्राचा उपयोग करणार आपण. पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 2 वर्गमुळात 5 चा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. वरची राशी तशीच ठेवणार, तशीच लिहायची. छेदस्थानी बघा, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे काय, 2 चा वर्ग 4, वर्गमुळात 5 चा वर्ग 5, वजा 3 चा वर्ग 9, वर्गमुळात 2 चा वर्ग 2. ओके, 3, 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2, 4 पंचे 20, 9 दुने 18. वरची राशी तशीच ठेवली आपण. 3 गुणिला 2 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2. आणि छेदस्थानी 20 मधून 18 गेले 2. छेदस्थानी आपल्याला परिमेय संख्या मिळाली. याला म्हणतात छेदाचे परिमेयकरण. मग या पद्धतीने राहिलेली 2 उदाहरणं तुम्ही सोडवा.